नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण 10th मॅथमॅटिक्सचं 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंगचे एक्सरसाइज 4.2 सॉल्व करणार आहोत। तर अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील। तर आज आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करणार आहोत। तर त्यामध्ये आज आपल्याला जीएसटी इन ट्रेडिंग चेन, ठीक आहे, ही एक कन्सेप्ट बघायची आहे। त्यामध्ये मॅन्युफॅक्चर, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर, त्यानंतर रिटेलर आणि त्यानंतर कंझ्युमर। म्हणजे आता कोणती वस्तू असेल आपल्याला जी समजा त्याचा बिझनेस करायचा आहे, ट्रेडिंग करायची म्हणजे एक बिझनेस करायचा आपल्याला, ती विकायची आहे, तर त्यासाठी ही एक चेन असते। मॅन्युफॅक्चरर म्हणजे जो ती वस्तू बनवतो, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर, मॅन्युफॅक्चर पासून तो डिस्ट्रीब्युटर कडे जाते, डिस्ट्रीब्युटर काय करतो, तो रिटेलरला डिस्ट्रीब्यूट करतो, त्यानंतर डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर रिटेलर काय करतो, रिटेलर त्याला कंझ्युमरला विकतो, म्हणजे फायनली ज्याला वस्तू यूज करायची आहे त्याच्याकडे ती जाते। ठीक आहे, या पद्धतीने ही झाली आपली जीएसटी ट्रेडिंग चेन। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट अँड आउटपुट टॅक्स क्रेडिट। ठीक आहे, तर हे काय आहे, आयटीसी अँड ओटीसी। आता आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, व्हेन ट्रेडर पे जीएसटी ॲट द टाइम ऑफ परचेस इट इज कॉल्ड ॲज अ इनपुट टॅक्स क्रेडिट। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, जेव्हा एक ट्रेडर, कोणताही ट्रेडर जीएसटी पे करतो किंवा जेव्हा तो ती वस्तू घेतो, विकत घेतो, त्याच टायमाला तो जीएसटी देतो, त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असे म्हणतो। ठीक आहे, त्यानंतर आहे आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ओटीसी। आता आउटपुट टॅक्स क्रेडिट काय आहे, तर ही कलेक्ट्स जीएसटी टू द गव्हर्नमेंट, अ ट्रेडर डिडक्ट्स द इनपुट टॅक्स। ठीक आहे, म्हणजे हा काय करतो, हा जो जीएसटी असतो तो कलेक्ट करतो फ्रॉम गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटला तो कलेक्ट करतो, म्हणजे गव्हर्नमेंटला तो जीएसटी देतो, ट्रेडर डिडक्ट्स द इनपुट टॅक्स। ठीक आहे, हे एवढं काही लक्षात ठेवा फक्त, ओटीसी आणि आयटीसी काय आहे ते। त्यानंतर आहे आपला जीएसटी पेएबल, हा एक फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवा। या फॉर्म्युलावरच आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करणार आहोत। तर यामध्ये आहे जीएसटी पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजे आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट। ठीक आहे, तर आता आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करूया। तर आता आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करूया। एक्सरसाइज 4.2 मधलं क्वेश्चन नंबर 1 आहे, चेतन स्टोर पेड टोटल जीएसटी ऑफ ₹1,05,000 at the time of purchase, important point आहे purchase, and he collected a GST rupees of 1,22,500 at the time of sale. Sale पण important आहे, during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by चेतन स्टोर। ठीक आहे, म्हणजे एक चेतन स्टोर आहे, त्यामध्ये त्यांनी जीएसटी पे केला आहे ॲट द टाइम ऑफ परचेस, म्हणजे जेव्हा त्यांनी खरेदी केली आहे तेव्हा त्यांनी जीएसटी पे केला आहे ₹1,05,000, आणि जेव्हा त्यांनी जीएसटी सेल केला आहे, जेव्हा त्यांनी वस्तू सेल केली आहे, म्हणजे त्यांनी जेव्हा वस्तू खरेदी केली तेव्हा जीएसटी झाला ₹1,05,000, आणि जेव्हा त्यांनी वस्तू विकली तेव्हा त्यांचं जीएसटी झालं ₹1,22,500। ठीक आहे, म्हणजे जो जेव्हा परचेस केली तो झाला आपला आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट, आणि जेव्हा त्यांनी विक्री केली म्हणजे सेल केलं तेव्हा आपलं जीएसटी झालं कशामध्ये झालंय, ओटीसी, आउटपुट टॅक्स क्रेडिट। ठीक आहे, तर आपण इथं लिहू शकतो द परचेस टाइमचं काय असतं आपलं, इनपुट टॅक्स क्रेडिट, आयटीसी इक्वल टू, आयटीसी किती झालं आपलं ₹1,05,000। ठीक आहे, हे झालं आपलं आयटीसी। त्यानंतर आता ओटीसी म्हणजे आपला आउटपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स क्रेडिट असेल आपला ₹1,22,500। ठीक आहे, हे झालं आयटीसी अँड ओटीसी। आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे जीएसटी पेएबल। सो आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, अकॉर्डिंग टू by using our formula। ठीक आहे, तर आपल्याजवळ फॉर्म्युला होता जीएसटी पेएबल इक्वल टू
OTC मायनस ITC. ठीक आहे. तर आता OTC आहे आपल्याजवळ, आउटपुट टॅक्स क्रेडिट आहे 1,22,500 मायनस ITC आहे आपल्याजवळ 1,05,000. सो आपल्याला काय मिळेल? आपल्याला मिळेल जीएसटी पेएबल हा 1,22,500 मायनस 1,05,000. 500 minus 500 minus 1 lakh minus 1 lakh minus remaining is 22,000. 22,000 रुपीज. ठीक आहे. म्हणजे आपला जीएसटी पेएबल किती असेल? आपला जीएसटी पेएबल असेल जीएसटी पेएबल इक्वल टू 22,000 रुपीज. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केलेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. तर आता आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करूया. तर क्वेश्चन नंबर 4 आहे Malik Gas Agency purchased some gas cylinders for industrial use for 24,500 rupees and sold them to local consumers for 26,500 rupees. Then find the GST to be paid at the rate of 5% and hence the CGST and UTGST to be paid for this transaction. ठीक आहे. तर यामध्ये काय दिलं आहे? एक मलिक गॅस एजन्सी आहे, त्यांनी परचेस केले आहे काही गॅस सिलेंडर्स इंडस्ट्रियल यूज साठी. ते आहे 24,000 रुपीजला परचेस केला आहे. ठीक आहे. म्हणजे हा झाला आपला ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. त्यानंतर त्यांनी सोल्ड केलं आहे लोकल कंझ्युमरला. ते किती? 26,500 रुपीज. म्हणजे हा झाला आपला OTC आउटपुट टॅक्स क्रेडिट. त्यानंतर आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे जीएसटी पेड म्हणजे जीएसटी पेएबल ऍट द रेट ऑफ 5%. ठीक आहे. जेव्हा जीएसटीचा रेट 5% असेल. आणि CGST आणि UTGST. आता UTGST म्हणजे काय? UTGST म्हणजे युनियन टेरिटरीसाठी एक जीएसटी असतो. जसा स्टेट गव्हर्नमेंट साठी असतो तसा युनियन टेरिटरीचा जो प्रदेश असतो जसे की दिल्ली, चंडीगड, पुडुचेरी त्यासारख्या प्रदेशांसाठी युनियन टेरिटरी म्हणजे त्यांच्यासाठी हा स्पेशल टॅक्स असतो. जसा GST असतो तसा त्या गव्हर्नमेंटसाठी UTGST असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने इथेही CGST आणि UTGST इक्वल असतात म्हणजे सारखेच असतात. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय दिलं आहे? पहिल्यांदा आपल्याला दिलं आहे ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. तो आहे आपल्याजवळ 24,500 रुपीज. ठीक आहे. हा झाला आपला ITC. त्यानंतर आपल्याला दिला आहे OTC इट्स आउटपुट टॅक्स क्रेडिट सोल्ड साठी. तो आहे आपला 26,500 रुपीज. ठीक आहे. हा झाला आपला OTC. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे जीएसटी पेएबल. तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला बाय युजिंग फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला आहे जीएसटी पेएबल इक्वल टू OTC मायनस ITC. OTC मायनस ITC. तर आपल्याजवळ OTC आहे आपल्याजवळ 26,500 रुपीज मायनस ITC आहे आपल्याजवळ 24,500 रुपीज. ठीक आहे. आता यांची वजाबाकी केल्यावर आपला आन्सर येईल 2,000 रुपीज. तर हा झाला आपला जीएसटी पेएबल. ठीक आहे. जीएसटी पेएबल. पण आपल्याला जीएसटी वर 5% जीएसटी सांगितलं आहे. ठीक आहे. रेट किती आहे? 5%. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे त्यावर 5% रेट लागणार जीएसटीचा. तर जीएसटी इक्वल टू, कारण आपल्याला CGST UTGST फाइंड करायला सांगितलं आहे तर त्यासाठी आपण पहिला जीएसटी फाइंड करणार आहोत. तर जीएसटी पेएबल व्हॅल्यूवर म्हणजे 2,000 मल्टिप्लाय बाय 5/10. 5% आहे ना, त्यासाठी हे 2 0 कट. त्यानंतर 5 0 0 5 2 10 100 रुपीज. म्हणजे जी जीएसटीची व्हॅल्यू आहे ती असणार 100 रुपीज. आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे UTGST आणि CGST. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे UTGST आणि CTGST साठी CGST इक्वल टू UTGST. ठीक आहे. CGST इक्वल टू जर UTGST असेल UTGST तर आपला फॉर्म्युला बनेल इक्वल टू 1/2 GST. ठीक आहे. हा आपला पहिला फॉर्म्युला होता. इथं UTGST असू शकते, इथं
SGST असू शकते. SGST हा स्टेटसाठी म्हणजे राज्यासाठी आणि UTGST हा केंद्रशासित प्रदेशासाठी म्हणजे युनियन टेरिटरीसाठी. ठीक आहे, तर तो आपला असणार, आपला आन्सर असणार 1/2 GST. आता जीएसटी किती आला आपल्याजवळ? जीएसटी आला आपल्याजवळ 100 रुपीज. तर 1/2 मल्टिप्लाय बाय 100 रुपीज. ठीक आहे, या पद्धतीने आता 2 1 2, 2 5 10, 0 0 या पद्धतीने आपल्याला CGST इक्वल टू UTGST इक्वल टू 50 रुपीज. हा असेल आपला CGST आणि UTGST. आपला जीएसटी आला 100 रुपीज. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केलेला आहे. तर या पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व्ह केलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.